हे आहे मराठा समाजाचं विराट असं दर्शन। कोण कुणीकडे चालले आहे, पण मराठा बांधव निघालेत मुंबईच्या दिशेने आणि त्याचेच हे ड्रोनचे दृश्य तुम्हाला आम्ही दाखवतोय। ड्रोनच्या माध्यमातून मराठा समाज अंतरवली सराटीवरून मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। मनोज जरांगे पाटील आणि त्याचबरोबर मराठा समाज मुंबईच्या दिशेने खरं तर रवाना होतोय। एक एक पाऊल जोडला जातोय, एक एक मराठा जोडला जातोय आणि हा अखंड मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय। का तर येताना फक्त मराठा आरक्षण घेऊनच यायचं आहे, त्याच्याशिवाय रिकाम्या हाताने परत यायचं नाही। ही खुणगाठ मनाशी घेऊन हा मराठा समाज जी गाडी भेटल ती छोटा हत्ती, बोलेरो पिकअप, जी गाडी भेटल त्या गाडीच्या माध्यमातून हा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि त्याचे हे एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। सरकारला बराच वेळ देऊन सुद्धा सरकार मायबाप मराठ्यांचं काय ऐकायला तयार नाही। पहिले 40 दिवसाचा अल्टिमेट दिलं, त्याच्यानंतरही 2 महिने सरकारला दिले, पण तरीसुद्धा मराठा बांधवांच्या मागण्या, मराठा बांधवांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीला सरकारनं काही होकार दर्शवला नाही। आणि मग सरते शेवटी ठरल्याप्रमाणे 20 तारखेला मराठा बांधव निघालेत मुंबईच्या दिशेनं। सगळी तयारी झाली आहे, सगळ्या गोष्टी सोबत घेतलेल्या आहेत आणि हे अंतरवली सराटीच्या परिसरातले ड्रोन कैद केलेले काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। मराठा बांधव एक एक जोडला जातोय, मुंबईच्या दिशेनं हा रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय। घराघरातनं माता मावल्या, प्रत्येक घरातनं एक माणूस का होईना परंतु मुंबईच्या दिशेनं निघण्यासाठी आता सज्ज आहे आणि हे एवढं विराट दर्शन आज आपल्याला पाहायला मिळतंय। हे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं मराठा समाज जर मुंबईत गेला तर हे सरकारसाठी खरंच योग्य नसणार आहे आणि सरकारला खरंच या सगळ्या गोष्टीचा प्रचंड त्रास होणार आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीचा विचार केला जावा। आज मराठा समाज अंतरवली सराटीवरून मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय आणि काही दिवसातच मराठा समाज मनोज जरांगे पाटील मुंबईला पोहोचतील आणि त्या ठिकाणी उपोषणाला ते बसणार आहेत अशा पद्धतीची प्राथमिक माहिती समोर येते। परंतु हे असणारं प्रचंड मोठं मराठ्यांचं दर्शन सरकारला खरंच महागात पडणार आहे आणि एवढा लाखानं मराठा, कोटीनं मराठा जर मुंबईत जाऊन बसला तर मुंबईची काय अवस्था होईल, खरं तर हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही। आणि आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर तरी इथल्या सरकारला जाग येणार आहे का आणि मराठ्यांचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती येणार आहे का, या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे का, असे बरेच प्रश्न समोर पडत आहेत। परंतु मराठ्यांनी मात्र ठरवलंय, काही झालं किती झालं तरी ठरल्याप्रमाणे 20 तारखेला मराठा बांधव निघालेत मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईत जाऊन आंदोलन करायचंय, मुंबईत जाऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसायचंय अशा पद्धतीचा तो प्लॅन आहे। एक रूट ठरलेला आहे आणि त्या रूटप्रमाणे मनोज जरांगे पाटील मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत। वेळोवेळी या सगळ्या गोष्टीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।